कोल्हापुरातील नालेसफाई, खड्डेमय रस्ते, पाणी टंचाई, आरोग्य सुविधा, संभाजीनगर इथं कामगार चाळीची दूर अवस्था अशा अनेक प्रश्नांनी कोल्हापूरकर त्रस्त झाले आहेत. या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करावी, अन्यथा जनतेच्या वतीनं शिवसैनिक महापालिकेला घेराव घालून तीव्र आंदोलन करतील असा इशारा शिवसेना ठाकरे गट महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी दिला. प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना त्या संदर्भातील निवेदन दिलं. प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पावसाळ्यात परीख पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्यानं येथून वाहतूक बंद होते. एसटी स्टँड ते राजारामपुरी या मार्गावर ये जा करण्यासाठी पादचारी यांना पर्यायी व्यवस्था नाही. पादचारी उड्डाणपूल बांधण्यासाठी ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली आहे, मात्र 1.5 वर्षे झाली तरीही अद्याप काम सुरू झालेलं नाही. नालेसफाई कागदावरच झाली आहे. नालेसफाई झाली नसल्यानं पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. परिणामी नालेसफाईचे कोट्यवधी रुपये अधिकाऱ्यांनी संगनमत करून ठेकेदारांच्या खिशात घातले आहेत. शहरात सुमारे 15,000 पेक्षा जास्त स्ट्रीट लाईट बंद आहेत. यामुळं सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असतं. परिणामी अपघात आणि गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अमृत योजनेचं काम 5 वर्षे झाले पूर्ण झालेलं नाही. अद्याप अनेक पाण्याच्या टाक्यांची कामे अपूर्ण आहेत. कोल्हापूर शहरात मूलभूत सोयीसुविधांची वानवा झाली आहे. भर पावसाळ्यातही नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ मुबलक पाणी मिळत नाही. घंटागाडी येत नसल्यानं जागोजागी कचऱ्याचे ढीग साठले आहेत. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. महापालिका प्रशासनानं त्यात लक्ष घालून नागरिकांना सोयीसुविधा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. ते प्रशासक तेवढं गंभीर दिसत नाही आहे किंवा त्यांची सिस्टीम बरोबर नाही आहे. त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी असलेलं एकमेकांशी कोऑर्डिनेशन याचीही कुठेतरी कमतरता दिसते आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रशासनानं हे जाणलं पाहिजे की नागरिक कळकळीनं सांगतायत, काहीतरी अडचणी होतात, कुठेतरी प्रशासकीय अडचणी आहेत, सभागृह नाही आहे, नगरसेवक नाही आहेत. त्यामुळे ह्यात गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही आहे. आज मॅडमनी सकारात्मक उत्तरं जरी दिली असली पण पुढच्या काही दिवसांमध्ये जर हे पूर्ण नाही झालं तर शिवसेनेच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने, संपूर्ण शहराच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने एक मोठं आंदोलन आम्ही करू आणि ह्यांना जागं करू अशी ह्या निमित्ताने मी या प्रशासकांना, आयुक्त मॅडमना एक सूचना देते.